15 वर्षांपासून त्या कार्यरत आहेत. विविध सामाजिक संघटनेच्या द्वारे आयोजित व्याख्यानमालेमध्ये त्यांनी आतापर्यंत खूप व्याख्यानं दिलेली आहेत आणि त्याचबरोबर रेडिओ आणि टीव्हीच्या माध्यमातून आरोग्य विषयावर त्यांनी व्याख्यानं दिलेली आहे. स्वतः त्या आयुर्वेदाचार्य असून त्या माधवबाग येथे कार्यरत आहेत, चिंचवड येथील सेंटरमध्ये, आणि विशेष करून हृदयावरती त्यांचं खूप मोठा आहे. जीवनशैलीजन्य विकार जे आहेत, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, यामध्ये हृदयविकार, कोलेस्ट्रॉल वाढणे आणि तत्सम जे काही आजार आहेत, स्थौल्यपणा, त्यावर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कार्य करून रुग्णांची सेवा करून व्याधी मुक्त त्यांनी बऱ्याच रुग्णांना केलेलं आहे. अशा या प्रतिभावान वैद्य अर्चनाजींचं मी या मंचावर स्वागत करतो. ओम ताई, नमस्कार. आणि आपलं स्वागत आहे पतंजलीच्या ह्या मंचावर. आरोग्य आपल्या घरी ह्या अभियानाचं 58वा पुष्प आपल्याद्वारे गुंफलं जात आहे आणि प्रवासात असल्यामुळे मी थोडा आवाजासाठी सर्वच येत आहे, परंतु मी माझा माईक म्यूट करून हा मंच आपल्याकडे सुपूर्द करतो आणि आपल्याला विनंती करतो की हृदय विकारावर हे आज आपलं सुश्राव्य असं व्याख्यान आहे हे सुरू करावं. सर्वांनाच ज्ञात असेल की आजची ब्रेकिंग न्यूज आहे. विवेक शुक्ला या अभिनयाचं आज हृदयविकाराने निधन झालं आहे आणि तो का झाला, कसा झाला आणि कशामुळे होतो याची कारण आपण जाणून घेऊया वैद्य अर्चनाजींकडून. वैद्यजी, ओम, हा मंच मी तुमच्याकडे सुपूर्द करत आहोत. धन्यवाद सर. माझा आवाज सगळ्यांना येत असेल. मी डॉक्टर अर्चना वाजगे. सरांनी माझी माहिती थोडक्यात दिलेलीच आहे. सगळ्यात आधी तर मी धन्यवाद व्यक्त करते की तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. कालपासून माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींचे, माझ्या खूप साऱ्या मित्रांचे जे की नॉन मेडिको आहेत आणि त्यांचं खूप चर्चा चालू झाली की अरे असं कसं झालं, अरे असं कसं झालं, किती फिट होता तो, किंवा किती हेल्दी दिसायचा तो, किती स्ट्रॉंग दिसत होता तो. आणि मग लक्षात आलं की माझ्या वयाच्या, माझ्या आजूबाजूचे अशा अनेक लोक आहेत की ज्यांना आजही प्रश्न पडतोय किंवा त्यांना आजही माहिती नाहीये की त्यांचा जीव ज्या हृदयात आहे त्या हृदयाची काळजी कशी घ्यायची, त्याला प्रॉब्लेम कधी होणार आहे आणि त्याला असे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी काय केलं पाहिजे. तर सगळ्यात आधी तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण बघतो तर हृदयाला त्रिमर्म पैकी एक मर्म म्हटलं जातं. मर्म म्हणजे काय, तर जे ज्याला त्रास झाला, खूप खूप नाजूक जागा किंवा खूप महत्वाची जागा किंवा खूप महत्वाचा अवयव, की जर त्याला काही त्रास झाला तर तो तुमच्या प्राणांवर बेतू शकतो अशी जागा. आता ह्या त्रिमर्मांमध्ये हृदय, शिर म्हणजे मेंदू आणि किडनी म्हणजे वृक्क, अशा 3 गोष्टींचा यांचा समावेश झालेला आहे. आपल्याला माहितीये की जर मेंदूला काही प्रॉब्लेम झाला किंवा किडनीला प्रॉब्लेम झाला तर हे आजार मोठ्या आजारांकडे जात नंतर ते आपला जीव गमावण्यापर्यंत जातात आणि त्याच्यात सगळ्यात पहिलं येतं ते आपलं हृदय. कारण सगळं काही जे आहे, म्हणजे एक वेळ माझा मेंदू बंद पडला तरी चालतो, माझं हृदय चालू असतं आणि मी ब्रेनडेड कंडिशन मध्ये जिवंत असते, पण माझं हृदय बंद पडलं तर मात्र मी जिवंत राहणार नसते. तर ह्याला आयुर्वेदात त्रिमर्मातलं सद्य प्राणहर मर्म म्हणजे लगेच जीव जाणार असं ठिकाण म्हटलेलं आहे. ह्याच्याशिवाय याचा समावेश केलेला आहे सिरामर्मामध्ये. सिरामर्म म्हणजे काय, तर रक्तवाहिन्यांनी जे बनलेलं आहे असं हे सिरामर्म. आणि इथे जर काही आजार झाला तर तो कष्टसाध्यत्वाकडे जातो असं म्हटलं जातं. आता आयुर्वेदातल्या परिभाषा समजून घेणं थोडंसं अवघड जाईल, आपण साध्या भाषेत आता बोलायला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्वाचा आपल्याला प्रश्न पडतो की ह्या हृदयाला काय नक्की कारण काय असतात किंवा प्रकार कसा असतो. तर हृदयाचे आजार जनरली आपण बघतो की कुठल्या कुठल्या प्रकाराने आपल्याला हे आजार पण येतं. तर सगळ्यात आधी आपल्याला सगळ्यांच्या
बोलीभाषेत आपल्या आजूबाजूला जर आपण आपले मित्र, आपले नातेवाईक बघितले, तर ब्लॉकेजेस आढळणं हे आता सर्रास झालेलं आहे. किंवा दुसरा म्हणजे काय तर हृदयाच्या रक्तवाहिन्यांना प्रॉब्लेम रक्तपुरवठा कमी पडतो. म्हणजे हृदयाचे जे किंवा असतं की जे तिथे असे कुठेतरी जास्त किंवा कुठेतरी गरजेपेक्षा कमी पडतात. तर या पद्धतीने इलेक्ट्रिक करंट सिस्टीम डिस्टर्ब होत जाणाऱ्या आजार एक तयार होत जातो. तिसरी गोष्ट असते की हृदयाचे जे कव्हरिंग्ज असतात, तर या कव्हरिंग्ज वरती इन्फेक्शन होत जाणं, अशा प्रकारचा आजार तयार होत जातो. किंवा मग आता मगाशी म्हटले सर तसं की अटॅक येणं, की अचानक एखादा असा हल्ला होतो की ज्याच्यामध्ये व्यक्तीला प्राणाला मुकावं लागतं. मग आता ह्या प्रत्येक आजारामध्ये बघितलं तर त्याचा म्हणजे अफेक्टेड एरिया वेगळा असतो. मग आपल्याला नॉर्मल माणसाला ह्यातली कुठली गोष्ट सगळ्यात जास्त त्रास देत असते, तर आपल्याला प्रश्न नेहमी पडत असतो की माझ्या जीवाला काही बरं वाईट नाही झालं पाहिजे. कारण माझ्यावरती माझ्या घरच्यांची जबाबदारी असते, मला माझं माझं करिअर असतं, माझे स्वप्न असतात, माझे आई बाबा असतात, कुटुंब असतं. तर या सगळ्यात माझ्या जीवाला त्रास होईल किंवा माझ्या प्राणावरती संकट येईल अशी गोष्ट म्हणजे अटॅक. आता आपण नावातच समजून घेतोय की अटॅक जे सांगून समजून होणार नाहीये, जे अचानक समोर येणारे, अचानक होणारा हल्ला म्हणजे अटॅक. आता हा अटॅक कशाने होतो हे आधी आपल्याला माहिती असतं. आता रक्ताची गुठळी जेव्हा बनते आणि ही रक्ताची गुठळी जेव्हा माझ्या रक्तप्रवाहाबरोबर वाहत वाहत जाते आणि कुठल्याही अवयवाच्या ठिकाणी जेव्हा ती अडकून पडते आणि मग माझ्या त्या अवयवाच्या स्नायूंना पाहिजे तो रक्ताचा पुरवठा होत नाही, पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही आणि मग ऑक्सिजन न मिळाल्या कारणानं जेव्हा मला त्रास होतो, तर ती गोष्ट असते अटॅक. आता ह्या अटॅकचे सुद्धा आपण प्रकार करूया. त्या बाबतीत हा अटॅक असा असतो की मला काही त्रास झाला नाहीये, पण मी कुठेतरी एल-आय-सी साठी, मेडिक्लेम साठी माझा ईसीजी केला आणि मग मला तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की पूर्वी कधीतरी अटॅक येऊन गेलेला आहे. म्हणजे ही झाली एक की व्यक्तीला कुठलाही त्रास न होता त्याच्या हृदयाने त्याला हँडल केलेलं आहे. दुसरी गोष्ट असते की कधीतरी त्रास होतो, आपल्याला जाणवतं की हे काही तितकंसं नॉर्मल नाहीये, हे काहीतरी वेगळं आहे आणि हे वेगळं काय आहे हे समजून घेण्यासाठी मी माझ्या डॉक्टरला भेटला पाहिजे. मी आजच्या दिवसभरातली अपॉइंटमेंट प्लॅन करून माझ्या डॉक्टरला भेटायला जातो आणि मग मला सांगितलं जातं की ठीक आहे, आपण काही पुढच्या तपासण्या करूयात, पण तुम्ही फाईन आहात. तिसरी गोष्ट असते ती अशी की मला अचानक अस्वस्थ व्हायला लागतं, मला त्रास व्हायला लागतो आणि त्या अनुषंगाने जेव्हा मी डॉक्टरपर्यंत पोहोचतो किंवा माझ्या घरातले मला डॉक्टरकडे घेऊन जातात, आयसीयू मॅनेजमेंट होते आणि मग पुढचे सोपस्कार केले जातात. आणि चौथी अवस्था जिथे मला वेळच मिळत नाही आणि कुठलाही वेळ न मिळता आज सकाळी चहासाठी भेटलेला माणूस आज संध्याकाळी आपल्या पुण्याईमध्ये नसतो. तर ह्या 4 अवस्थांमध्ये आपण या अटॅकला कन्सिडर केलं जातं. या चारही अटॅकमध्ये आपण म्हणूयात की पहिले 2 अवस्था या सुखकर अवस्था असतात, कारण तिथे तुमच्या हृदयाने त्या अटॅकच्या अवस्थेला हँडल केलेलं असतं आणि नंतरच्या 2 अवस्थांमध्ये मात्र तो हँडल करण्याची क्षमता तुमच्या त्या हृदयाकडे नसते. मग ही हृदयाची क्षमता वाढवण्यासाठी काय गरजेचं असतं, तर हृदयाच्या स्नायूंची बळकटी. मग ही बळकटी कुठून येते, तर जेव्हा हृदयाच्या स्नायूंना नियमितरित्या ऑक्सिजनचा पुरवठा होत राहणार असतो, हृदयाचे स्नायू रोज त्या लेवलला जाऊन काम करत असतात, तेव्हा आपल्याला ही सशक्तता मिळत असते.
मग ही सशक्तता बरोबरीनं कशातनं मिळणार असते? तर ह्याच्यासाठी आयुर्वेदात काही गोष्टी सांगितलेल्या असतात. मुळात हा अवयव आहे मातृज अवयव, आईकडनं येणारा अवयव. त्याच्यामुळे आपल्या मनाचे जे परिणाम असतात, मग ते असेल, चिडचिडेपण असेल, राग, लोभ असेल, जे आपले षटरिपू सांगितलेले आहेत, या सगळ्यांचा परिणाम माझ्या हृदयाच्या वरती होत राहणार असतो. म्हणून मला ह्या षड्रितूंवरती काबू ठेवायला गरजेचा असतो. मग त्याच्यासाठी मला हवा व्यायाम, योग्य जेवण, योग्य झोप, काही चुकीच्या सवयी जसं स्मोकिंग असेल, टोबॅको असेल, तंबाखू खाणं, स्मोकिंग करणं यासारख्या सवयींपासून लांब राहणं आणि मनाला सतत आनंदी ठेवणं, या गोष्टींवरती माझ्या हृदयाची सशक्तता अवलंबून असते. आता बऱ्याच जणांना असं वाटतं, डॉक्टर दिवसभर काम करतोय, कशाला हवा वेगळा व्यायाम? खरं तर त्यांच्यासाठी मला सांगायला आवडतं, की मी नेहमीच क्रिकेट खेळताना आपण लोकांना बघतो आणि मग जेव्हा आपण क्रिकेट खेळणारी लोकं, की आता T20च्या मॅचेस झाल्या, आता IPLच्या मॅचेस झाल्या, आता टेस्ट मॅच सुरू आहे. तर हे सगळेजण जेव्हा सतत ग्राउंडवरती खेळतात, तेव्हा ते असं म्हणतात का कधी आपल्याला, की आता काय गरज आहे नेट प्रॅक्टिसची? तर खरं तर असं कधीच होत नाही. ज्या जास्त मॅचेस असतात, तेवढ्या त्यांची नेट प्रॅक्टिस जास्त होत जाते. तर खरं तर आपल्याला जेव्हा दिवसभर भरपूर काम करावं लागतं, तेव्हा मुद्दामहून आपण सकाळी व्यायाम करणं अपेक्षित असतं आणि हा व्यायाम हा या पद्धतीनं असायला हवं, की जाणीवपूर्वक आपण आपल्या हृदयाला त्या लेव्हलला घेऊन गेलेलो आहोत. मग ती लेव्हल काय? तर माझ्या हृदयाचे ठोके टार्गेटेड हार्ट रेट पर्यंत वाढतील. त्याला आयुर्वेदात अर्धशक्त्या व्यायाम म्हटलेला आहे, की तुमची जेवढी ताकद आहे त्याच्या निम्म्यापर्यंत व्यायाम व्हायला हवा. मग आता अर्धशक्ती कशी काउंट केली जाते? जेव्हा मी व्यायाम करताना मला तोंडाने श्वास घेण्याची गरज निर्माण होते, तिथपर्यंत व्यायाम करावा. आता हळूहळू ही लेवल वाढत जायला लागते, म्हणजेच तुमची हृदयाची कार्यक्षमता वाढायला लागते. आता ही कार्यक्षमता वाढण्यासाठी नियमित केलेला व्यायाम, योग्य आहार. आता योग्य आहार जसं मगाशी म्हटलं, की दिवसभराची कामं, दिवसभर घरकाम करणं, दिवसभर फिरणं, ह्याला जसं व्यायाम म्हणायचं नाहीये, तो एक्झर्शन आहे आणि आपल्याला एक्झरसाइज हवी आहे. तसंच योग्य जेवण, ह्याच्या प्रत्येकाच्या कन्सेप्ट वेगवेगळ्या असतात. म्हणजे काही जणांच्या लेखी डॉक्टर मी माझं खूप चांगलं जेवण आहे, मी काहीच बाहेरचं खात नाहीये किंवा मी कधीच हॉटेलिंग करत नाहीये. संदीप सर तुम्हाला काही म्हणायचंय का? हां. अ, बऱ्याच जणांना असं असतं, की जे काही माझं जेवण चाललेलं आहे, हे उत्तम जेवण आहे. पण तरीसुद्धा जेव्हा आपण आजारांचा, व्याधींचा विचार करतो, तेव्हा त्या प्रत्येक व्याधीची, त्या प्रत्येक शरीराची, त्याच्या प्रकृतीनुसारची असलेली गरज वेगवेगळी असते. कुठलीही गोष्ट जेव्हा शरीर वापरत नाही आणि ते शरीराकडे जमा व्हायला लागते, तेव्हा-तेव्हा शरीराकडनं आजाराची तयारी सुरुवात होते. आता हृदयरोग जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपण काही लक्षणांकडे लक्ष द्यायची गरज असते. मग पहिलं लक्षण काय, की काम झाल्यानंतर मला धाप लागतीये का? ठराविक एक अंतर चालल्यानंतर, ठराविक जिने चढल्यानंतर पूर्वी हे मी असे धडधड चढत पळत जायचो. पण आता मात्र मला ते करताना थोडं थकल्यासारखं होतं. नॉर्मल व्यक्ती आपल्याला ह्या थकण्याला वजनाशी, खूप दिवस व्यायाम न करण्याशी सुरुवातीला संबंध जोडतो. पण लक्षातच येत नाही, की हा संबंध हळू कधी आजाराकडे शिफ्ट होत जातोय ते. पायावर सूज येणं, प्रवास झाले की पाय सुजतात. खूप वेळ पाय लटकून ठेवले की पाय सुजतात. यासारख्या तक्रारींकडे आपण दुर्लक्ष करणं, सततचं वाढलेलं बीपी, वाढलेलं डायबिटीज, वाढलेलं वजन, वाढलेलं कोलेस्ट्रॉल, ही काही कारणं असतात जी आपल्याला ह्या आजारांकडे घेऊन जात असतात. चालताना छातीत दुखतं, जरासा आराम केला की बरं वाटतं. चालताना घसा आवळल्यासारखे फीलिंग्ज असतात किंवा जबडा दुखतो. थांबलं की बरं वाटतं, थांबलं की बरं वाटतं म्हटलं की आपल्याला तेवढी काळजी वाटत नाही की कुठे कंटिन्यू आहे, नाहीये, सतत नाहीये. अशी लक्षणं असतात किंवा पाठ भरून येते. चालायला लागलं ना आजकाल, की पाठ भरून येते. घरात झाडू मारायचं म्हटलं, की पाठ भरून येते. मग आपल्याला असं वाटतं मणक्यांचा काहीतरी त्रास असेल, पाठीचा काहीतरी त्रास असेल आणि मग ते दुखणं सुद्धा असंच अंगावर काढलं जातं. अचानक धडधड वाढते, अचानक घामघाम होतो, चक्कर आल्यासारख्या गोष्टी असतात किंवा डावा हात दुखतो. आजकाल अचानक डावा हात दुखायला लागलाय. जळजळ होते, छातीत जळजळ होते डॉक्टर माझ्या. बाकी काही नसतं. मला पित्त होत नाही तसं, पण माझी छातीत मात्र जळजळ होते. आणि मग ती तक्रार घेऊन लोक येतात, की जे कित्येक दिवस हे शरीरात घडत असतं आणि त्याला ते इतर इनडायजेशन सारखं असेल किंवा पित्त असेल, गॅसेस असेल, अशा खाली त्याला काढत असतात आणि त्याची तीव्रता वाढली की मग कुठेतरी डॉक्टरची मदत घ्यावीशी वाटते.
तर अशा ह्या छोट्या-छोट्या तक्रारी असतात, की ज्यांना खरं तर दुर्लक्षित करू नये, वेळच्या वेळी तपासून घ्यावं, वेळच्या वेळी जाणून घ्यावं, की माझा ही तक्रार कुठेतरी हृदयरोधकाकडे मला घेऊन जात नाहीये ना. कारण ह्या छोट्या-छोट्या तक्रारींना जर आपण वेळेत लक्ष दिलं, तर मग आपण अचानक येणाऱ्या अटॅकला हँडल करण्यासाठी तयार झालेलो असतो. आता अजून दुसरी गोष्ट घेतली, की इतर अवयवांना जर प्रॉब्लेम होत असेल, तर त्याचा परिणाम सुद्धा हृदयावरती होत असतो. जसे की माझी किडनी जर प्रॉब्लेममध्ये येत असेल, मला जर हायपरटेन्शन असेल, गेले काही दिवस मी बीपी साठीच्या गोळ्या घेत असेल, तर त्याचा सुद्धा परिणाम होतो. सततच्या काळात मला जर इंडायजेशन होत असेल, पित्ताची तक्रार होत असेल, गॅसेस होत असतील, पचनच नीट नाहीये, रात्री मला झोप लागत नाहीये, अस्वस्थपणा वाढलेला आहे, तर त्याचा परिणाम सुद्धा माझ्या हृदयाला आजाराकडे घेऊन जाणार होतो. अगदी साधारण भाषेत म्हणायचं किंवा आयुर्वेदिक परिभाषेत म्हणायचं झालं, तर बिघडलेला वात, की जो उदावरतासारखी लक्षणं किंवा जो वाताचा एक वेग आहे, की जो अधोगामी असायला हवा, हा अधोगामी न होता ऊर्ध्वगामी व्हायला लागतो किंवा शरीरात इतरत्र पसरायला लागतो, तेव्हा सुद्धा हृदयरोगासारखी तक्रार तयार व्हायला लागते. आणि हीच पहिली अवस्था असते, की जिथे आपण कंट्रोल करायचं असतं आणि ते कुठेतरी मिस होत जातं. मग आता हे सगळं होण्यासाठी मी आज काय काळजी घेऊ, हा बऱ्याचदा प्रश्न पडतो आपल्याला. तर आज काय काळजी घेऊ, तर ह्याच्यात आपण आपली दिनचर्या बघायला हवी. मग दिनचर्या बघताना मी रात्री किती वाजता झोपतो? खूप जण असे आजकाल दिसतात, बऱ्याचदा ह्या लॉकडाऊनच्या काळात तर अजून दिसायला लागलं, की शरीर दमतच नाहीये लोकांचं. कारण घरात बसून काम होतंय, सकाळी उठायचं, लहान मुलं देखील सकाळी उठायचं, लॅपटॉपवर बसायचं आणि तेच शेड्यूल पुढे कंटिन्यू होत जाताना मिळतं. मग आता मी रात्री झोपतो किती वाजता? का महत्वाचं आहे झोपणं? तर ह्या झोपण्यावरती पुढच्या गोष्टी ठरतात, की तुमची रात्रीची दिवसभरातली जी कामं आहेत शरीराची, ती पेंडिंग वर्क कंप्लीट करण्याचा काळ रात्री 11 ते 3 हा असा असतो. आता ह्या 11 ते 3 न झोपता जर मी माझ्या मोबाईलमध्ये, मी माझ्या लॅपटॉपमध्ये, मी माझ्या कामामध्ये बिझी राहिलो, तर शरीराने त्याचं उरलं-सुरलं काम कधी करायचं बरं? आणि हे काम पुढे एक्सटेंड नाही होत. ते तसंच पेंडिंग राहत जातं आणि मग 3 वाजता नाही झालं, मग 4 वाजता करू, 4ला नाही झालं, मग 5ला करू. असं शरीराकडनं होत नाही. त्याच्यामुळे 11 ते 3 हा वेळ शरीराला त्याची उरली-सुरली कामं करण्यासाठी देणं गरजेचा असतो. तो दिला जायला हवा. तो न दिल्या कारणाचा परिणाम म्हणून सुद्धा डे बाय डे आपलं शरीर बिघडायला लागणार असतं. दुसरी गोष्ट झोप लागल्यानंतर ती किती शांत लागतीये, त्या वेळात ती किती डिस्टर्ब आहे, मला स्वप्न पडतात का? सकाळी उठल्यानंतर माझी झोप झाल्याचं फिलिंग मला असतं का? ते डोळे तारवटलेले असतात, डोळे जड असतात, शरीरात उत्साह नसतो, काही काम करण्याची इच्छा नसते, पोट साफ होत नाहीये. अशा तक्रारी जर असतील, तर आपल्याला ह्या तक्रारींना सुद्धा वेळेत निवारण करायला हवं. नाहीतर याच तक्रारी नंतर मोठं रूप घेताना आपल्याला मिळतात. तिसरी गोष्ट असते, की माझी सकाळी उठण्याची वेळ काय आहे? सकाळी मला कुणीही धक्काबुक्की न करता, कुणीही आरडाओरडा न करता जाग येते का? जाग आल्यानंतर पोट साफ होतं का? मला भूक लागते का? मला माझा नाश्ता करण्याची इच्छा होते का? खरं तर समदोषः समअग्निश्च समबलक्रिया हा बेसिक रोल असतो, की माझं शरीर तंदुरुस्त असण्याचा. तर त्या अनुषंगाने माझं शरीर आहे का? सकाळी उठल्याबरोबर पोट साफ होत असेल, तर पचनाची क्रिया चांगली चाललेली आहे. जिभेवर पांढरट थर दिसत नसेल, तर पचन चांगलं चाललेलं आहे. हे होत नाहीये तर मला कुठेतरी माझ्या वैद्यांची मदत घेण्याची गरज आहे आणि त्या अनुषंगाने आपापल्या वैद्यांना भेटून ती मदत घेतली गेली पाहिजे. सकाळी उठल्यानंतर उत्साह आहे, पोट साफ झालंय. आता मी व्यायामासाठी माझ्या शरीराला रेडी केलेलं आहे. व्यायाम झाला पाहिजे. आता म्हटलं तसं, की व्यायाम हा कार्डिओ एरोबिक एक्सरसाइजचा व्हायला हवा. नियमितपणे आता प्रत्येकाच्या कंडिशननुसार त्याच्यात बदल करायला हवेत. एखादी व्यक्ती जर खूप बारीक असेल वजनाने किंवा तिचं वजन खूप कमी होत चाललेलं असेल, तर तिला आपल्याला एरोबिक एक्सरसाइज बदलावा लागतो. मग तिथे आपल्याला सूर्यनमस्कारासारखा सर्वांग व्यायाम, जो स्ट्रेचिंग पण करतो, जो मस्क्युलर व्यायाम पण आहे, जो कार्डिओ व्यायाम पण आहे, त्याचा वापर करायचा असतो. ब्रीथिंग एक्सरसाइज बेसिकली बाहेर सगळं इतकं काय म्हणूयात युद्धस्थिती चाललेली आहे. प्रत्येक गोष्टीचे, छोट्या-मोठ्या गोष्टीचे ताणतणाव मला झेलावे लागतायत आणि माझा मेंदू नेहमी हा विचार करतोय, की काहीतरी युद्ध चाललंय आणि त्या युद्धाला तयार होण्यासाठी माझं शरीर तयार करण्याचं काम माझा मेंदू करत असतो. तर त्याला हा निरोप पाठवावा लागतो आपल्याला, की बाबा सगळं शांततामय परिस्थितीत आहे आणि म्हणून आपल्याला प्राणायाम महत्वाचा असतो. मग त्या अनुषंगाने डीप ब्रीथिंग करणं, भ्रामरी, अनुलोम-विलोम यासारखे जे प्राणायाम आहेत ते आपल्याला मदत करणार असतात. मग माझा जेव्हा कार्डिओ एक्सरसाइज होतो, जिथं मी जाणीवपूर्वक माझे हार्ट रेट वाढवलेले असतात, पुन्हा त्या हार्ट रेटला, पुन्हा त्या श्वासाला कमी करण्यासाठी
मला प्राणायामाची मदत घ्यायची असते. असा 2 गोष्टींना एकत्र केलेला जो माझ्या फुफ्फुसांची बळकटी वाढवणारा आहे, जो माझ्या हृदयाची बळकटी वाढवणारा आहे, जो माझ्या मेंदूला सिग्नल पोहोचवणार आहे, की सगळं काही शांततामय परिस्थितीत चालू आहे. तू त्याला युद्धस्थितीत घेऊन जाण्याची गरज नाहीये. हा निरोप शरीराला पोहोचवणं, मेंदूला पोहोचवणं गरजेची गोष्ट असते. म्हणजे मग आपली दिवसभराची कामं ही शांतता परिस्थितीत चालू राहायला लागतात आणि त्या ताणतणावांचा परिणाम आपल्या हृदयावरती होताना आपल्याला दिसत नाही किंवा तो परिणाम कंपॅरेटिव्हली कमी करताना आपल्याला मिळतो. तिसरी गोष्ट असते आता व्यायाम झाला, मग आपला ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टमध्ये आपल्याला बॅलन्स आता आपण जर बघितलं, की माझ्या जेवणात माझी आजी-आजोबा, माझे पणजी-पणजोबा ज्या पद्धतीचं आयुष्य जगत होते, तेव्हाचा आहार आणि मी ज्या पद्धतीचं आयुष्य जगतेय तेव्हाचा आहार ह्याच्यात जर बघितलं, तर आयुष्य जगण्याची पद्धत बदलली आहे. म्हणजे माझे आजोबा जेवढं कष्ट करायचे त्याच्यापेक्षा कंपॅरेटिव्हली कमी श्रम माझे वडील घेतात आणि त्यापेक्षाही कमी शारीरिक श्रम मी घेतेय. पण माझा आहार जर तसाच चालू राहिला, तर शरीराकडनं त्याचा वापर तितकासा होत नाही आणि मग शरीर त्या सगळ्या आहाराला साठवण्याकडे जातो आणि मग ह्याचं साठवण्याची जागा म्हणजे आपल्या शरीरावरचं पोट, आपल्या मांड्या, हात-पाय आणि बरोबरीत सगळ्यात महत्वाचा इंटरनल ऑर्गन म्हणजे आपलं लिव्हर तिथे ते साठायला लागतात आणि ही नको असलेली चरबी मग नंतर रक्ताबरोबर फिरत-फिरत आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये सुद्धा ब्लॉकेजेस तयार करत जाते. आयुर्वेदात ह्याला मेदोरोग किंवा शौल्यरोग म्हटलं जातं. आता या मेदोरोगाचे परिणाम हे जे होतात, ते मग नंतर आपल्याला जसं मगाशी म्हटलं धाप लागणं आणि त्यातनं मग हृदयावरचा लोड वाढणं. आता फक्त मेदोरोगातनं हृदयरोग कसा होतो, तर ह्याचं एक छोटं उदाहरण सांगते, की आपल्याकडे एक शेतजमीन आहे आपल्याकडे एक सर्टन जमीन आहे आणि त्या जमिनीला पाणी पुरवठा करण्यासाठी आपल्याकडे एक विहिरीवरती पंप बसवलेला असतो. एक इंजिन बसवलेलं आहे. आता डे बाय डे चांगलं पीक येऊन, चांगलं इन्कम होऊन आपण त्या जमिनीच्या शेजारचा अजून एक तुकडा त्याला जोडून घेतला, तर तुलनेत आपलं ते पंप तेवढं मदत नाही करत. तिथे आपल्याला ते पंपची पॉवर सुद्धा वाढवून घ्यावी लागते. पण आपल्या शरीराच्या बाबतीत आपलं हृदयाचं करता येत नाही. म्हणून आपल्याला आपला एरिया, आपलं क्षेत्र आपल्याला वाढवून जमणार नसतं. त्याला आपल्याला आपल्या सांगाड्याच्या अनुषंगाने म्हणजे आपला बॉडी मास इंडेक्स जो काही आहे त्याच्या अनुषंगाने ठेवावं लागतं आणि म्हणून तुमच्या उंचीच्या अनुषंगाने तुमचं वजन आहे का, याही गोष्टीला आपल्याला विचारात घ्यायची गरज असते. अजून पुढची गोष्ट आता आपला ब्रेकफास्ट कसा असावा? तर जेवढं आपलं कामाचं स्वरूप आहे त्या अनुषंगाने आपला ब्रेकफास्ट हा ऊर्जा देणारा, पण जास्त कॅलरीज न देणारा म्हणजे जास्त ऊर्जा एकत्रितरित्या शरीरात साठवून न ठेवणारा असा आपल्याला पाहिजे असतो. आणि मग इथे आपल्याला ऊर्जा देणाऱ्या आहारामध्ये जसं की मूग असतील, जसं की भाज्या असतील, फळं असतील यांचा वापर करणं. पण कंपॅरेटिव्हली पोहे किंवा तांदूळ, गहू यांचा वापर कमीत कमी करणं अशी गोष्ट आपल्याला करायची असते. तेलाच्या बाबतीत बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो. तूप आणि तेलासारख्या गोष्टी बऱ्याचदा हृदयाचं काळजी घेताना आपण तुपाला बाहेर काढतो, तेलाला बाहेर काढतो. पण चांगलं तूप हे चांगलं अँटीऑक्सिडंट असलेली गोष्ट असते आणि त्याचा वापर आपल्या रक्तवाहिन्यांची लवचिकता मेंटेन ठेवण्यासाठी होतो. त्याच्यामुळे तुपाला आपल्या आहारातनं बाहेर करण्याची गरज नसते. तर तेल मात्र आपल्याला स्मोकिंग पॉइंटच्या वरती जाऊ द्यायचा नसतो. त्याच्या आधीच आपल्याला वापरायचं आहे. म्हणजे अगदी लिटरभर तेल तुम्ही तोंडाला लावून प्यायलात तरी सुद्धा तुमच्या हृदयाला ऍज सच प्रॉब्लेम येणार नाहीये. उदाहरणादाखल घ्या, अगदी तसं करायची गरज नाहीये. पण जर तेल वारंवार तापवलं गेलं तर मग मात्र आपल्याला त्याचा त्रास होणार असतो. पण कच्चं तेल जे काही आपण वापरणार असतो त्याच्याने त्रास होत नाही आणि म्हणूनच आम्ही वैद्य लोक जेव्हा एखाद्या पेशंटचे कोलेस्ट्रॉल वाढतात त्याला तूप प्यायला लावतो आणि त्याचे कोलेस्ट्रॉल कमी करतो. तर मग तुपाला आपल्याला आहारातनं हद्दपार करण्याची गरज नाहीये. त्याचा वापर आपल्याला व्यवस्थितरित्या करायचा आहे. फक्त कसं तूप वापरतोय, कुठलं तूप वापरतोय ह्याच्याकडे मात्र आपलं लक्ष असायला हवं. गाईचं तूप, गीर गाईचं तूप, गावठी गाईचं तूप हे सगळे तुप आपल्याला चांगले अँटीऑक्सिडंट आणि त्याच्याने आपल्या चांगल्या रक्तवाहिन्या आणि त्याच्याने उत्तम हृदय हे मिळवून देण्यासाठी आपल्याला मदत करणार असतात. आता पुढच्या दिनचर्येचा भाग येतो तो म्हणजे आपली दुपारची झोप. बऱ्याचदा आपल्याला दुपारची झोप प्रिय असते. आपल्याला दुपारी जेवलं की झोप येते. पण आयुर्वेदाच्या नॉर्मल आपल्या कन्सेप्टमध्ये किंवा दिनचर्येमध्ये दुपारची झोप ही फक्त उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण घेतलेली चालते. पण इतर दिवसांमध्ये स्पेसिफिकली ह्या काळात वर्षा ऋतूचा काळ जो आहे, चातुर्मासाचा जो काळ आहे, त्यामध्ये मात्र आपल्याला दुपारची झोप नाही घेतली गेलेली पाहिजे.
कारण ही दुपारची झोप तुमच्या पचनाला डिस्टर्ब करते आणि तिचा परिणाम आमसंचितीकडे होतो किंवा जेवल्यानंतरचा व्यायाम. बऱ्याच जणांना सकाळी वेळ मिळत नाही म्हणून ते दुपारी जेवल्यानंतर, मी ऑफिसमध्ये आहे, जेवण झालं की मी ऑफिसला फेऱ्या मारतो किंवा रात्री जेवण झालं की आम्ही 4-5 किलोमीटर चालतो. अशा गोष्टी सांगतात ॲज अ डॉक्टर म्हणून आम्हाला. तेव्हा लक्षात येतं की आहार घेतल्यानंतरचा जो व्यायाम आहे, तोही आपल्याला आजाराकडे घेऊन जाणार असतो. दुपारची झोप घ्यावीशीच वाटली, रात्री झोप झालेली नाहीये, आपण शिफ्ट ड्युटीजमध्ये काम करत असू, तर त्या वेळात मात्र आपल्याला जी झोप घ्यायची आहे, ती जेवणाच्या आधी घ्यावी. रात्री जेवढी झोप आपली कमी पडली आहे, त्याच्या निम्म्या वेळासाठी आपली झोप व्हायला हवी आहे. आणि अगदीच आपल्याला जेवणाआधी शक्य नसेल, तर जेवल्यानंतर 2 तासांनी झोपावं किंवा जेवल्यानंतर आराम खुर्चीत बसून आपण आराम केलेला आपल्याला चालणार असतो. तिसरी गोष्ट येते, जसं आपण तुपाचं म्हणालो, तेलाचं म्हणालो, तशीच तिसरी गोष्ट येते की भाज्यांचं प्रमाण व्यवस्थित असलं पाहिजे. फळभाज्या, पालेभाज्यांबद्दल आग्रह नाहीये, पण फळभाज्या. अ, गौरव सर, अ, गौरव सर, तुम्ही काही म्हणणं इच्छिता का? हां. भाज्यांमध्ये आपल्याला पालेभाज्यांचा आग्रह नाहीये, पण फळभाज्या असेल, दुधी असेल, लाल भोपळा असेल, दोडका असेल, यासारख्या ज्या फळभाज्या आहेत, त्यांचा वापर आपल्याला वारंवार करायला हवा. बऱ्याचदा असं दिसतं की ह्या भाज्या फार कमी प्रमाणात आहारात वापरल्या जातात. तर त्यांचा योग्य वापर आपल्याला आहारात करायचा असतो. आणि रात्रीचं जेवण लवकर घेणं. रात्रीचं जेवण जर आपण सूर्यास्ताच्या जवळ घेत गेलो, तर आपल्याला त्याच्याने पुढे होऊन, जर आपण उशिरा जेवतोय, तर त्याचे जे दुष्परिणाम असतात, की उशिरा जेवण झालं, उशिरा झोप झाली, मगाशी म्हटलं तसं आपण झोपेनेच सुरुवात केली होती. तर त्याचे परिणाम आपल्याला दिसायला लागतात, की डे बाय डे पचन अजून बिघडत जातं. सकाळची झोप जाणीव होत नाही की आपली प्रॉपर झोप झालेली आहे. त्याच्यामुळे पहिला कॉल आपला हाच असला पाहिजे, की रात्रीचं जेवण जितक्या लवकर होईल, सूर्यास्ताच्या जितकं जवळ होईल तितकं उत्तम. नाही, ऑफिसमुळे नाही जमत आहे तसं करायला, रात्री जेवायला उशीरच होतोय, तर रात्रीच्या जेवणाला कमी जेवायला सुरुवात करावी. कमी म्हणजे काय, की माझी जर भूक 2 पोळ्यांची असेल, तर 1.5 पोळी खा. उरलेली भूक जी आहे ती लिक्विड डाएटवर शिफ्ट करा. जसं की मुगाचं वरण असेल, मुगाचं कढण असेल किंवा भाज्यांचं सूप असेल, तर ह्या गोष्टींनी ते फुलफिल करा. पण काय म्हणूयात आपण, स्थिर आहार, की जो घन आहार आहे, तो मात्र आपल्याला कमीत कमी घेतला गेला पाहिजे. ह्या सगळ्या झाल्या प्रिकॉशनच्या गोष्टी. आयुर्वेदिक ट्रीटमेंट जेव्हा आपण विचारात करतो, बऱ्याचदा असं असतं की मी ही काळजी घेतली आहे, पण तरी सुद्धा कुणाला तरी ब्लॉकेजेस झालेत, कुणाचा तरी रक्तपुरवठा कमी पडतोय. अशा जेव्हा अवस्था असतात, तर त्याच्यामध्ये आयुर्वेदात खूप उत्तमोत्तम ट्रीटमेंट सांगितलेल्या आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला पूर्णतः सर्जिकलीच जाण्याची गरज असते किंवा आयुष्यभर गोळ्या औषधच घेण्याची गरज असते, असं बिलकुल नाहीये. आणि जेव्हा गेले 12 वर्ष मी माधवबाग बरोबर काम करते, तेव्हा आम्ही हे बघितलं की संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा, की ह्या चिकित्सेच्या माध्यमातून जेव्हा आपण पेशंटला ट्रीट करतो, तर त्याच्यातनं आपण ब्लॉकेजेस सारख्या गोष्टीला सुद्धा विना ऑपरेशन बरं केलेलं असतं, की ज्याच्यामध्ये तुमच्या तक्रारी तर गेलेल्याच असतात. पण जेव्हा आपण स्ट्रेस थॅलियम सारखी टेस्ट असते, की ज्याच्यात परफ्युजन किती वाढलंय, रक्त किती स्नायूंपर्यंत पोहोचतंय, ह्याची ट्रीटमेंटच्या आधीची आणि ट्रीटमेंटच्या नंतरची जेव्हा आपण टेस्ट केली, तेव्हा आपल्याला त्याचे रिझल्ट्स हे सर्जरी इतकेच चांगले मिळाले. किंवा आपण जेव्हा सिटी स्कॅन करून घेतो, की सिटी एंजिओग्राफी करतो, एखादा व्यक्ती ब्लॉकेजेसचा असेल, तर त्या ब्लॉकला व्हॉल्यूम किती आहे, त्याची कशाने बनलेला आहे, त्याचा आकार किती आहे, ह्या गोष्टी आपण सिटी स्कॅन मार्फत चेक करून घेतो. ते पहिलं ट्रीटमेंटच्या आधी आणि ट्रीटमेंटच्या नंतर असं जेव्हा आपण करून बघतो, तेव्हा आपल्याला त्याच्यात खूप मेजर इफेक्ट्स जाणवलेले दिसतात, की कुठल्याही सर्जरी शिवाय ही व्यक्ती बरी होऊ शकते. आणि काही ट्रीटमेंट असतात, काही औषधं असतात, प्रत्येकालाच ह्या मोठ्या पर्यंत जाण्याची गरज नसते. छोट्या छोट्या तक्रारींना जर तुम्ही बाजूला करत गेलात, तर मोठ्या आजारांपासून आपण दूर राहू शकतो, असं मी म्हणेन. आता हे सगळं जेव्हा आपण एकत्रितरित्या बघतोय, तर अजूनही जर कुणाला काही प्रश्न असेल, की हृदयरोगाच्या बाबतीत किंवा काय करता येईल किंवा काय आहे, तर आपण बोलूयात. निश्चित खूपच छान मार्गदर्शन आपलं झालंय. हृदयावर अगदी सुंदर तुम्ही विवेचन दिलंय आणि आहार कसा असावा ह्यावरही तुम्ही खूप चांगलं, तेल तुपाचं अवॉइड करणं हे सुद्धा किती चुकीचं आहे हे तुम्ही खूप छान समजून सांगितलं. आणि सुरुवात मीच करतो अरे सर. प्रश्नांची, की आजकाल एक फॅशन अशी झालेली आहे की लो कार्ब डाएट आणि हाय प्रोटीन डाएट. हाय प्रोटीन हे मस्क्युलर डेव्हलप साठी,
मसल्स खूप अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी किंवा हेल्थ खूप चांगली होण्यासाठी आणि त्याप्रमाणे ऍडव्हर्टाईजही होतात. प्रॉपर प्रोटीनचं प्रमाण हे व्यक्तीच्या वजना इतकं तितक्या ग्रॅम मध्ये असायला पाहिजे हे बरोबर आहे, परंतु त्याचा अतिरेक झाल्यामुळेही कधी हार्ट अटॅक होऊ शकतो का, किंवा काही कोलेस्ट्रॉल वाढायची भीती असते का, यावर थोडा प्रकाश टाकला तर खूप चांगलं मार्गदर्शन सर्वांच्या दृष्टीने. ओके. आता जसं सर तुम्ही उत्तर एक बाजूने तुम्हीच दिलं, की प्रोटीन आता आपण प्रत्येक घटक आपला जो आहार आहे, तर त्याला आपण पिष्टमय पदार्थ, प्रथिनं, स्निग्ध पदार्थ या बेसिकली 3 गोष्टींमध्ये आपण डिव्हाईड केलेला असतो. आता चांगले स्निग्ध पदार्थ आपल्याला गरजेचे आहेत म्हणूनच तेला-तुपाचा वापर करायला हवा किंवा चांगले स्निग्ध पदार्थ आहारात घ्यायला हवा असं आपण म्हणालो. पिष्टमय पदार्थ आणि प्रोटीन्स. आता प्रोटीन्सची गरज किती आहे आपल्याला? तर आपलं वजन म्हणजे समजा माझं वजन 60 किलो आहे, तर माझ्या आहारात 60 ग्रॅम प्रोटीन आले पाहिजेत. मग आता हे 60 ग्रॅम प्रोटीन कुठल्या माध्यमातनं येतायत आणि त्यांचं पचन होतंय का? ही महत्वाची गोष्ट बनते. कारण जेव्हा प्रथिनं शरीरामध्ये पचवली जातात, त्याच्यातनं एटीपीएस म्हणजे एनर्जी मॉलिक्यूल तयार होतात आणि ते तुम्हाला ऊर्जा देत असतात. पिष्टमय पदार्थ जेव्हा शरीरात पचवले जातात त्याच्यापासून ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होतं आणि हा ग्लुकोज मॉलिक्यूल जर वापरला गेला नाही तर त्याचं फॅट्स मध्ये रूपांतरित होऊन हे फॅट्स मग आपल्या लिव्हर मध्ये जमा व्हायला लागतात. आता प्रोटीन डाएट वाढवायचं आणि कार्बोहायड्रेट्स कमी करायचे ते ह्याला एक प्रमाण असतं. आता जसं प्रोटीनचं प्रमाण आपण बघितलं तसं. हा पण या पलीकडे जर तुम्ही गेलात आणि त्याचा मोड आपण कुठल्या पद्धतीनं खातोय ह्याला जर आपण लिमिट ठेवलं नाही तर हे हाय प्रोटीन डाएट म्हणजे मी गेले कित्येक दिवस झाले मी पोळीच खाल्ली नाही अशी काही माणसं आपल्याला आजूबाजूला दिसतात स्पेसिफिकली ज्यांना शरीर सौष्ठ पाहिजे असतं. ही लोक अशी असतात की ज्यांनी ते फक्त चिकनच खातात. ही लोक फक्त चिकनच खातात किंवा ही लोक फक्त वे प्रोटीनच्या त्या मोठ्या मोठ्या बरण्या वापरत जातात. तर याचं ऍब्झॉर्प्शन शरीरात प्रॉपररित्या होत नाही आणि मग त्याचा परिणाम असा कुठेतरी ताण तयार होऊन कुठल्या तरी रक्तवाहिनीला इजा होऊन मग तो कुठल्या ना कुठल्या अवयवाला अटॅक येण्याकडे होतो. नॉट नेसेसरी तो फक्त हृदयाला अटॅक करेल, तशी एखादी रक्ताची गुठळी बनली तर ती तुमच्या मेंदूलाही अटॅक करू शकते, ती तुमच्या किडनीलाही अटॅक करू शकते आणि हृदय तर सगळ्यात सगळ्यात सद्य प्राणहर मर्म आहे. तिथे जर तो अटॅक झाला तर काल जसं आपण बघितलं तशा गोष्टी घडताना दिसतात. ह्याच्याशिवाय जसं माझे शरीराचे स्नायू डेव्हलप होतात तसाच स्नायू माझ्या हृदयाचे सुद्धा डेव्हलप होत जातात, ज्याला हायपरट्रॉफी म्हटलं जातं. म्हणजे आता जर आपण बघितलं हायपरट्रॉफी म्हणजे माझा एकूण एक स्नायू असा दिसतोय, तरारून दिसतोय, 6 पॅक्स 8 पॅक्स असं आपण बाहेर ऐकताना बघतोय. पण जर तुम्ही बघितलं तर हे स्नायू स्टिफ झालेले दिसतात. म्हणजे तुम्ही जर सरळ म्हणालात की मागे हात कर बरं, तर ह्या लोकांना योगा करताना फार प्रॉब्लेम होतो. आणि इथेच सूर्यनमस्कार घालून आणि त्या स्नायूंना बळकट करून जेव्हा आपण ती लवचिकता शरीराला दिलेली असते मग तो स्नायू डेव्हलप केलेला असतो, तो स्नायू सगळ्या पद्धतीनं वळतो. मग आपण बघतो की आपण जेव्हा योग शिबिर घेतो तेव्हा ही माणसं पटापट पटापट फ्लेक्झिबल होत जातात. ही लवचिकता शरीराला असणं गरजेचं असतं ना की तो स्टिफनेस. कारण हा स्टिफनेस जसा बाहेरच्या शरीराला मिळतो तसाच तो हृदयाचे जे स्नायू आहेत जे की खरं सतत काम करत असतात हे जेव्हा हायपरट्रॉफी होतात तेव्हा त्यांची रिक्वायरमेंट वाढते, ऑक्सिजनची रक्ताची डिमांड वाढते आणि मग ती डिमांड कमी पडायला लागली की हे असे हायपरट्रॉफी झालेले स्नायू अटॅकला लवकर बळी पडतात. सो त्यांचा एकमेकांशी या पद्धतीने संबंध असतो. खूप धन्यवाद. आता